See, this one is very important topic, limit, fits and tolerance. Before starting the limits, fits and tolerance, we will see what is its importance, what are its essential. In the next picture, एक छोटंसं एक्झाम्पल आहे. ऑरेंज कलरचा जो शर्ट घातलेली व्यक्ती आहे दॅट इज नथिंग बट युअर मॅन्युफॅक्चरर, अँड स्काय ब्लू कलरचा शर्ट घातलेली व्यक्ती आहे कस्टमर. दॅट कस्टमर डिमांडिंग 25 mm डायमीटर्स, मीन्स 25.00 mm चा डायमीटरचा प्रोडक्ट त्याला हवा आहे फ्रॉम द manufacturer, but manufacturer said it could not be possible to produce the parts 25.00 mm due to the variation in man, machines and material. मग त्या ठिकाणी कस्टमर रिक्वेस्ट करतो आहे. मग हे यासाठी दोन रिझन्स आहेत. कोणते दोन रिझन्स आहेत? पहिलं रिझन्स आहे नॅचरल व्हेरिएशन्स अँड सेकंड रिझन्स आहे तुमचं असाइनेबल रिझन. पण आता हे असाइनेबल रिझन सोडून देऊ. नॅचरल व्हेरिएशन जे आहेत ते आपल्या हातात नाही, दॅट इज नॉट इन कंट्रोल, बट असाइनेबल जे कॉजेस आहेत दॅट विल बी इन आवर हँड. मॅन, मशीन्स अँड मटेरियल हे जे काही व्हेरिएशन्स आहेत या व्हेरिएशन्समुळे करेक्ट पार्ट्स जो आहे तो आपण प्रोड्यूस करू शकत नाही. बघा आता ऑरेंज कलरचा पर्सन त्याला सांगतोय कस्टमरला की मला शक्य नाही. त्याऐवजी तुम्ही असं काही करू शकता का की मला काहीतरी सायझेस द्या, त्या सायझेसच्या आत मी तो प्रोडक्ट तयार करू शकतो. मग 25 mm.00 मला शक्य नाही आहे. मग आता कस्टमर सांगतोय की ठीक आहे, तुम्हाला तो शक्य होत नसेल दॅन वी हॅव टू प्रोड्यूस द पार्ट्स इन बिटवीन 24.8 mm टू द 25.2 mm. म्हणजे त्या ठिकाणी बघा त्याने टॉलरन्स दिलेला आहे, दोन सायझेस दिलेल्या आहेत. 25 प्लस मायनस 0.2 mm म्हणजे 24.8 mm पासून 25.2 mm पर्यंत जर पार्ट प्रोड्यूस करत असेल तर त्याला तो चालणार आहे. कुणाला? त्या कस्टमरला. म्हणून त्याने त्या मॅन्युफॅक्चरला सांगितलं की 25 मधनं आपण या ठिकाणी काय केलं बघा, टॉलरन्स 0.2 जो आहे मायनस केला 24.8 आणि 25 मध्ये 0.2 ऍड केला 25.2 mm म्हणजे 24.8 पासून 25.2 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी चालणार आहे. मग कसंही येऊ देत 24.9 24 परत 25.1 दॅन ऑल्सो इट विल द ॲक्सेप्टेबल झोन. मग हे कशामुळे देतोय आपण? कारण की व्हेरिएशन इन मॅन, मशीन्स अँड मटेरियल इट कुड नॉट पॉसिबल टू प्रोड्यूस द पार्ट ॲट एक्झॅक्ट डायमेन्शन ऑफ 25.00 mm. दॅट्स वाय 24.8 ते 25.2 पर्यंत चालणार आहे. त्याच्या अगोदर असेल तर तो रिजेक्ट, 25.2 नंतर असेल तरी तो रिजेक्ट होईल. बघा एक सिंपल आहे. नाउ द होल अँड शाफ्ट, व्हॉट इज इट्स टॉलरन्स? व्हॉट टॉलरन्स म्हणजे नेमकं काय प्रकार आहे? बघा या ठिकाणी दिसत आहेत दोन लिमिट्स आहेत शाफ्टला, एक अप्पर लिमिट आहे, एक लोअर लिमिट आहे. मग या ठिकाणी 25.2 जे आहे ते अप्पर लिमिट झालं शाफ्टचं आणि लोअर लिमिट 24.8 झालं. मग टॉलरन्स कसा कॅल्क्युलेट केला? 25.2 मधनं त्याने 24.8 वजा केला. यू विल गेट द 0.4 mm. तसंच त्याच पद्धतीने होलचं पण आहे. अप्पर लिमिट आहे आणि लोअर लिमिट आहे. म्हणजेच काय, मॅक्सिमम डायमीटर आहे आणि त्या ठिकाणी मिनिमम डायमीटर आहे. लेट्स सी, दिस इज द फंडामेंटल फिगर्स ऑफ डेविएशन. इन दिस देयर इज अ शाफ्ट अँड होल. लेट्स सी द शाफ्ट विच हॅज द टू लिमिट. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की मिनिमम डायमीटर अँड मॅक्सिमम डायमीटर ऑफ शाफ्ट. मग ह्या मिनिमम आणि मॅक्सिमम डायमीटर ऑफ शाफ्ट तसंच त्याच पद्धतीने तुमचं तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी पिक्चर फिगरमध्ये तर या ठिकाणी होलमध्ये दोन लिमिट्स आहेत. एक आहे मॅक्सिमम डायमीटर ऑफ होल आणि दुसरा आहे मिनिमम डायमीटर ऑफ होल. मग मॅक्सिमम डायमीटर ऑफ होलला आपण म्हणू शकतो की अप्पर लिमिट आणि मिनिमम डायमीटर ऑफ होलला म्हणू शकतो लोअर लिमिट. सेम ॲज लाईक दॅट शाफ्टला देखील आपण म्हणू शकतो की मिनिमम लिमिट ऑफ शाफ्ट अँड मॅक्सिमम डायमीटर ऑफ शाफ्टला म्हणू शकतो आपण अप्पर लिमिट ऑफ शाफ्ट. या दोघांच्या मध्ये एक डॉटेड सेंटर लाईन गेलेली, शॉर्ट डॅशेस मीडियम लाईन म्हणतो आपण तिला, ती एक लाईन त्या ठिकाणी गेलेली. त्या लाईन्सला आपण म्हणतोय झिरो लाईन. बरोबर आहे. दिस वन इज अगेन्स्ट व्हेरी इम्पॉर्टन्स लाईन. ही अशी एक लाईन आहे की जिथून आपण ऍक्च्युअल मेजरमेंट जे आहे अप्पर डेव्हिएशन्स किंवा लोअर डेव्हिएशन ऑफ होल आणि शाफ्ट यांचं मेजरमेंट करू शकतो. आता होल आणि शाफ्ट ज्या एका लाईन्सवर खाली बघा बॉटमला दिसते, ज्या एका लाईन्सवर आलेल्या आहेत त्या लाईन्सला आपण म्हणतोय, म्हणजेच त्या लाईन पासून तर झिरो लाईन पर्यंतचं जर अंतर मोजलं तर त्याला आपण बेसिक साईज म्हणतो. बघा राईट हँड साईडला म्हटलंय त्याने बेसिक साईज. बेसिक साईज म्हणजे नेमकं काय आहे की इथून ऍक्च्युअल डायमेन्शन ऑफ द पार्ट्स म्हणजे जे डायमेन्शन्स आहेत शाफ्टचे आणि होलचे त्या ठिकाणी आपण मेजरमेंटला सुरुवात करू शकतो. बघा आता आपल्याला या ठिकाणी बेसिकली कोणकोणत्या डेफिनेशन पाहिजे आहेत? डेव्हिएशन पाहिजे, फंडामेंटल डेव्हिएशन पाहिजे, अप्पर डेव्हिएशन, लोअर डेव्हिएशन, बेसिक साईज, बेसिक होल, बेसिक शाफ्ट यस आणि टॉलरन्स. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. सर्वात अगोदर मी सुरुवात करतो डेव्हिएशन. व्हॉट डू मीन बाय डेव्हिएशन? डेव्हिएशन इज नथिंग बट द अमाउंट बाय विच ऍक्च्युअल साईज ऑफ मॅन्युफॅक्चरर पार्ट डेव्हिएट्स फ्रॉम इट्स बेसिक साईज. म्हणजे काय, बेसिक साईज पासून त्याचा डिफरन्स वाढत जाईल. दॅट इज कॉल्ड एज अ डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे फार मोठा शब्द आहे असं समजू नका. डेव्हिएशन म्हणजे नेमकं काय की आपल्याला ऍक्च्युअल साईज जो आहे पार्टचा
तो त्याच्या बेसिक साईज पासून जर वाढत किंवा कमी होत असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ डेव्हिएशन. नाउ देर आर द टू डेव्हिएशन्स, अप्पर डेव्हिएशन्स अँड लोअर डेव्हिएशन. अप्पर अँड लोअर डेव्हिएशनच्या अगोदर आपण बघतोय की फंडामेंटल डेव्हिएशन. फंडामेंटल डेव्हिएशन म्हणजे काय की असा एक डेव्हिएशन जो झिरो लाईनच्या अगदी जवळ असेल. म्हणजे त्याला आपण जर इंग्लिशमध्ये डिफाईन करायचं म्हटलं तर डेव्हिएशन विच इज नियरेस्ट टू द झिरो लाईन. आता ह्या डेव्हिएशनचे दोन प्रकार पडणार आहेत. फंडामेंटल नाही म्हणत आहे मी आता, अप्पर डेव्हिएशन अँड लोअर डेव्हिएशन. मग अप्पर डेव्हिएशन अँड लोअर डेव्हिएशन ऑफ शाफ्ट अँड ऑफ होल दोघांचे वेगवेगळे आहेत. तुम्ही जर फिगरमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला समजू शकतं की अप्पर डेव्हिएशन ऑफ होल त्या ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे. पण तो डेव्हिएशन कसा मोजलाय बघा, झिरो लाईन पासून तर तो त्या ठिकाणी अप्पर लिमिट ऑफ होल पर्यंत गेला. दॅट डिस्टन्स रिप्रेझेंट ॲज अ अप्पर डेव्हिएशन ऑफ होल. नाउ लोअर डेव्हिएशन ऑफ लोअर, zero line distance measure from zero line to the lower limit of hole. lower limit of hole पर्यंत जर तुम्ही गेलात then it is called as a lower deviation of hole. त्या ठिकाणी बघा पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय lower deviation of hole and upper deviation of. मग आता या ठिकाणी तुम्हीच ऑब्झर्व करून मला सांगा की फंडामेंटल डेव्हिएशन जर आपण जर होलच्या बाबतीत डिफाईन केलं तर कोणतं डेव्हिएशन झिरो लाईनच्या जवळ आहे. नीट पिक्चर मध्ये ऑब्झर्व केलं तर त्या ठिकाणी दिसतोय लोअर डेव्हिएशन ऑफ होल हा झिरो लाईनच्या जवळ आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ फंडामेंटल डेव्हिएशन ऑफ होल. ना शाफ्ट, शाफ्टला देखील बघा दोन प्रकारचे डेव्हिएशन आहेत, अप्पर डेव्हिएशन अँड लोअर डेव्हिएशन. द डिस्टन्स मेजर फ्रॉम झिरो लाईन टू द अप्पर लिमिट ऑफ शाफ्ट पर्यंत जर अंतर मोजलं तर दॅट इज कॉल्ड एज अ अप्पर डेव्हिएशन. अँड द डिस्टन्स मेजर फ्रॉम झिरो लाईन टू द लोअर लिमिट ऑफ होल, सॉरी लोअर लिमिट ऑफ शाफ्ट, तर ते असणार आहे तुमचं त्या ठिकाणी लोअर डेव्हिएशन ऑफ शाफ्ट. मग आता हे लोअर डेव्हिएशन अप्पर डेव्हिएशन ऑफ शाफ्टचे झाले. फक्त शाफ्टकडे बघा तुम्ही, विच वन इज व्हेरी नियरेस्ट टू द झिरो लाईन. झिरो लाईनच्या जवळ कोणतं डेव्हिएशन आहे, जवळ जे आहे दॅट इज द अप्पर डेव्हिएशन ऑफ शाफ्ट. दॅट्स वाय इट इज अ फंडामेंटल डेव्हिएशन ऑफ शाफ्ट. मग फंडामेंटल ऑफ डेव्हिएशन ऑफ शाफ्ट म्हटलं की त्या ठिकाणी अप्पर डेव्हिएशन ऑफ शाफ्ट येतो जो झिरो लाईनच्या जवळ आहे. दॅट इज द डेव्हिएशन, फंडामेंटल डेव्हिएशन, लोअर डेव्हिएशन अँड अप्पर डेव्हिएशन. नाउ द नेक्स्ट पार्ट इज युअर बेसिक साईज. इट इज ॲक्च्युअली द साईज फ्रॉम विच ॲक्च्युअल डायमेन्शन ऑफ पार्ट्स टू बी मेजर. म्हणजे काय, हे सगळे लिमिट जे आहेत, अप्पर लिमिट, लोअर लिमिट ऑफ होल, देन अप्पर लिमिट, लोअर लिमिट ऑफ शाफ्ट, हे आपण मेजरमेंट करायला सुरुवात करतो. त्याच्या खालच्या बेस लाईन पासून सुरुवात करतोय. दॅट इज कॉल्ड एज अ बेसिक साईज. उजव्या साईडला दिसते बघा, ही बेसिक साईज आहे. नाउ द नेक्स्ट इज युअर बेसिक शाफ्ट अँड बेसिक होल. जर तुम्हाला फंडामेंटल डेव्हिएशन समजलं असेल दॅन इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड द बेसिक शाफ्ट अँड बेसिक होल. बघा आता नीट बघा, बेसिक शाफ्ट जो आहे, बेसिक शाफ्ट म्हणजे काय, द शाफ्ट हुज अप्पर डेव्हिएशन इज इक्वल टू झिरो. बघा अप्पर डेव्हिएशन ऑफ शाफ्ट जो आहे तो त्याच्या अगदी जवळ आहे झिरो लाईनच्या, म्हणून आपण त्याला झिरो करतोय. जर तो झिरो झाला दॅन इट इज कॉल्ड एज अ बेसिक शाफ्ट. तेच आपण फंडामेंटल डेव्हिएशन मध्ये पाहिलं. नाउ व्हॉट इज द बेसिक होल? इट इज अ होल हुज लोअर डेव्हिएशन इज इक्वल टू झिरो. होलचं सर्वात लोअर डेव्हिएशन जर पाहिलं तुम्ही तर ते झिरो लाईनच्या जवळ आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो द होल विच लोअर डेव्हिएशन ऑफ होल इज इक्वल टू द झिरो, दॅन इट इज कॉल्ड एज अ एक्झॅक्टली बेसिक होल. तर तो झाला तुमचा बेसिक होल. नेक्स्ट पार्ट इज युअर लिमिट्स. आता आपण तितक्यात म्हटलं की लिमिट्स म्हणजे नेमकं काय. लिमिट इज नथिंग बट द टू परमिसिबल साइजेस विदिन विच ॲक्च्युअल डायमेन्शन ऑफ पार्ट इज लाय. म्हणजे काय, हे दोन परमिसिबल साइजेस आहेत, एक लोअर लिमिट आणि एक हायर लिमिट. मग ह्या दोघंही परमिसिबल साइजेसच्या आत तुमचा मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट हा त्या ठिकाणी व्हॅरी होणार. दॅट इज कॉल्ड एज अ लिमिट. नेक्स्ट वन इज युअर टॉलरन्स. व्हॉट डू मीन बाय टॉलरन्स? जर नीट पाहिलं तुम्ही होल आणि शाफ्ट, त्याचे तीन प्रकारचे डेफिनेशन. अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट टू द लोअर लिमिट, और algebraic difference between upper deviation and lower deviation of holes, or it is algebraic difference between the lower deviation and upper deviation of shaft. कोणती डेफिनेशन वापरा, दोघांमधला जर डिफरन्स काढला तर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो दॅट इज द टॉलरन्स. टॉलरन्स इज नथिंग बट, नॉन टेक्निकल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं तर टॉलरन्स इज नथिंग बट यू हॅव टू अलाउ दॅट प्रोडक्ट, बट whenever when you assemble with the another part then it will not cause any trouble. That is called as a tolerance. म्हणजे काय, तुम्ही त्याला व्हॅरी होण्यासाठी परमिशन देता. यू हॅव टू अलाउ द परमिशन टू व्हॅरी फ्रॉम देअर ॲक्च्युअल पार्ट, बट whenever it is assembled with the another part it will not cause any trouble. That is called as a tolerance. If in technical language it is algebraic difference between whatever upper limit, lower limit, or upper deviation and lower deviation. Now this one is the basic figure. Okay, let's see. Now we will see the fits and their types. First of all, understand what do you mean by fits. Fits is nothing but the degree of looseness and tightness between the two meshing part. म्हणजे काय, ज्यावेळेस दोन पार्ट्स जे आहेत बघा, आता ही पेन आहे, ह्या पेनचे दोन पार्ट्स आहेत. दिस वन इज द कॅप अँड दिस वन इज द युअर पेन.
नाउ व्हेन दिस पार्ट इज मेश विथ इच अदर, बघा मेश होत असताना यातला लूजनेस आणि याच्यातला tightness, that tightness and looseness between the two part is called as a fit. Now there are the three types of fit. What are they? They are nothing but clearance fit. They are, second one is nothing but your interference, and third one is your transition fit. मग आता त्याच्यातला पहिला पार्ट बघायचा आपल्याला, that is the clearance fit. Now what do you mean by clearance fit? When the shaft and hole is assembled, if you got the positive gap, then it is called as a clearance fit. आता या ठिकाणी फिगर मध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, हे बघा सर फिगर बघण्याच्या अगोदर एक्झाम्पल बघा. सपोज हा एक शाफ्ट आहे आणि दिस वन इज द होल. आता हा शाफ्ट आणि होल त्या दोघंही या ठिकाणी इन्सर्ट होत आहे, बघा इझिली या ठिकाणी जातोय. वाय? बिकॉज ऑफ द पॉझिटिव्ह गॅप. नाउ इन टेक्निकल लँग्वेज हाऊ टू यू डिफाईन दिस? शाफ्टचे दोन लिमिट झाले, अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. होलचे दोन लिमिट झाले, अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. द अप्पर लिमिट ऑफ शाफ्ट इज लोअर दॅन लोअर लिमिट ऑफ होल, दॅन अँड दॅन इट इज कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह गॅप. दिस ड्यू टू द पॉझिटिव्ह गॅप द क्लिअरन्स फिट इज ऑप्टेन. फिगरमध्ये बघा तुम्ही दोघे लिमिट दिसतात तुम्हाला, मॅक्सिमम लिमिट अँड मिनिमम लिमिट ऑफ शाफ्ट, मॅक्सिमम होल लिमिट अँड मिनिमम लिमिट ऑफ होल. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तिथे दिसतोय तुम्हाला क्लिअरन्स कसा दिसतोय, मॅक्सिमम डायमीटर ऑफ शाफ्ट हा कितीतरी पटीने हा मिनिमम लिमिट ऑफ होल पेक्षा कमी, दॅट इज कॉल्ड एज अ क्लिअरन्स फिट. द नेक्स्ट पिक्चर जर पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी असणार आहे इंटरफरन्स फिट. इंटरफरन्स फिट म्हणजे काय? व्हेन टू पार्ट्स आर मेश and if you got the negative allowance or negative gap, then it is called as a interference fit. म्हणजे काय? या ठिकाणी जर आता शाफ्ट आणि होल आहे हे दोघे मेश करायला गेलो आपण, तर या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह फिट येईल. निगेटिव्ह फिट म्हणजे नेमकं पिक्चर मध्ये बघा तुम्हाला एकदम लक्षात येईल. जो काही आहे लोअर दोन प्रकारचे लिमिट्स आहेत, मिनिमम लिमिट ऑफ शाफ्ट अँड मॅक्सिमम लिमिट ऑफ शाफ्ट. नाउ हियर इफ यू आर टू ऑब्झर्व दॅन मिनिमम लिमिट ऑफ शाफ्ट इज greater than or it is more bigger than the upper limit of hole. मग तुम्ही म्हणणार सर कसं शक्य आहे? जर होलच्या लिमिट पेक्षाही डायमीटर शाफ्टचं जर मोठं असेल तर कसं शक्य आहे की तो इन्सर्ट होईल? नाही होणार इन्सर्ट. मग तुम्हाला काय करावं लागेल? विथ द हेल्प ऑफ स्मॉल प्रेशर, थोडासा प्रेशर. आता बघा या ठिकाणी तो जात नाहीये, पॉझिटिव्ह गॅप होता म्हणून क्लिअरन्स झाला, आता पुढे जात नाही. मग मी काय करतो, या ठिकाणी थोडासा प्रेशर देतोय. आफ्टर गिव्हिंग स्मॉल प्रेशर, एक्सटर्नल फोर्स थोडासा आपण अप्लाय केला, दॅन इट इज इझिली इन्सर्ट. दिस इज कॉल्ड एज अ इंटरफरन्स फिट. मग ह्या इंटरफरन्स फिट मध्ये काय पाहिलं आपण की निगेटिव्ह गॅप आलेला आहे. नाउ द नेक्स्ट पार्ट बघा, पुढचे जे फिगर आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे ट्रान्झिशन फिट. दिस इज द फिट वेअर ॲज पर युअर कन्व्हिनियन्स यू चूज द क्लिअरन्स ॲज वेल ॲज चूज द निगेटिव्ह गॅप. पॉझिटिव्ह गॅप किंवा निगेटिव्ह गॅप, क्लिअरन्स किंवा इंटरफरन्स त्या ठिकाणी तुम्ही फिट चॉईस करू शकता. दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्झिशन फिट. बघा मी या ठिकाणी दोघे फिट ऑप्टेन करतोय, क्लिअरन्स अँड थोडासा प्रेशर देऊन निगेटिव्ह. दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्झिशन टाइप्स ऑफ फिट. मग आता या ट्रान्झिशन फिट मध्ये काय करतो आपण, जर टेक्निकली पाहिलं तर या ठिकाणी जर पिक्चर पाहिलं तुम्ही तर या पिक्चरमध्ये तुम्हाला लक्षात येते की मॅक्सिमम लिमिट ऑफ शाफ्ट इज ग्रेटर दॅन लोअर लिमिट ऑफ होल, बट इट शुड बी लेस दॅन युअर मॅक्सिमम लिमिट ऑफ होल. म्हणजे मॅक्सिमम लिमिटच्या ज्या होल आहे त्याच्यापेक्षा तुमचा अप्पर लिमिट ऑफ जो शाफ्ट आहे तो कमी असायला पाहिजे, परंतु त्याच वेळेस तो लोअर लिमिट ऑफ होल पेक्षा जास्त असायला हवं. म्हणजे मग तो त्या ठिकाणी काय करणार आहे, पार्शियली त्याला असं कापत जाईल. दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्झिशन फिट. मग आता हे वेगवेगळ्या प्रकारचे फिट्स आहेत, क्लिअरन्स, इंटरफरन्स अँड ट्रान्झिशन फिट. पुढच्या लेक्चरला आपण पाहू एक्झॅक्टली व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ गेजेस, गो अँड नो गो गेज. ओके, थँक्यू.